पहिल्या षटकातील पहिला चेंडू, या चेंडूला आपण पाहिलं उजव्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र कोणती धाव येत नाही. गोलंदाज पुढे सरसावतोय आणि चेंडूला फील्ड करतोय. निर्धाव चेंडू सुरुवात होते. यावेळेस बॅटच्या आउटसाइड आहे जिथे आपण पाहतोय, मात्र झेल टिपला जात नाहीये. क्षेत्रक्षापासून चेंडू काहीसा दूरवर राहिलाय. डायरेक्ट हिटचाही प्रयत्न होता नॉनस्टॉप एंडवर. या एकेरी धावेने आपण पाहतोय फलंदाज हुसेनने नक्कीच आपल्या आणि आपल्या संघाच्या धावांचं खातं उघडले. 2 चेंडू झालेले आहेत. योगेश पवार आपण पाहतोय डावखुऱ्याचा फलंदाज. काल एनबी ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये नक्कीच चांगला खेळ त्याने केलेला आहे. पाहूया जयमान क्रीडा मंडळ फकीरपाडा आयोजित जयमान चषकामध्ये आजच्या दिवशी कसा खेळ तो करतोय, कारण तेवढंच चांगलं आव्हान त्याच्यासमोर असेल. मुन्या षटक हाताळतोय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. मुन्या पहिल्या चेंडूवरती कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न, रिओसिवचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅट अँड चेंडू मध्ये कोणताच मिळत नाही. निर्धाव चेंडू येतोय. योगेश पवार वर्सेस मुन्या हा खेळ आपण मैदानात अनुभवतोय. या षटकात आतापर्यंत 2 चेंडू मुन्याने निर्धाव टाकलेत. यावेळेस स्लोअर फुल टॉस चेंडूला चांगला पिक केलाय आणि चेंडूला भिरकवलाय. चेंडू जातोय मिड विकेट, सीमा रेषे पार येतोय फ्लॅट षटकार. प्रयत्न करतो आणि जर चेंडू यॉर्कर झाला नाही तर नक्कीच फुलटॉस लोअर फुलटॉसच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू, यावेळेस फलंदाज पुन्हा एकदा कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कोणती धाव येत नाहीये. त्याच दरम्यान आपण पाहतोय एक क्रीडाप्रेमी आवाज गावतील. मग कोणती स्पर्धा असेल, क्रिकेट, कबड्डी, सगळे इकडेच त्यांची उपस्थिती असते. असे नाना डेरिंग इथे उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून कळत आहे 21 धावेसाठी. या 21 धावेने या पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय अप्पा वाघमारे पुरस्कृत फकीरपाडा संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच बिनगडी बाद 8 धावा. 4 षटकांचा सामना आहे. वैष्णव 11 अप्पा वाघमारे पुरस्कृत फकीरपाडा हा संघ आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ आहे तो म्हणजेच करंट 11 झारखंड. कारण नक्कीच आनंदित आहे, कारण पहिल्या षटकात म्हणून जास्त धावा खर्च केल्या नाहीत. पावले ते षटकात चांगली गोलंदाजी त्याने केले. अलिबाग मधील काही नामवंत खेळाडू आपण पाहतोय, त्याचबरोबर इतरही खेळाडू ओपन मधले आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी नवीन षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज. सूर्य आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. त्याचा वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक तो घेऊन येतोय. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन या चेंडूला मिडविकेट दिशेला खेळून कळत आहे. तिथे क्षेत्ररक्षक नक्कीच आहे. 1 धाव मिळते. करण पवारकडून नक्कीच या सामन्यात देखील काही आकर्षक आणि मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील जर तो पूर्ण 4 षटक मैदानात थांबला तर. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 9 झालेली आहे. 4 षटकांचा सामना आणि या मैदानाचं आपण पाहिलं तर किमान 4 षटकांमध्ये 45 ते 50 धाव दाखल असणं आवश्यक आहे. एक आव्हानात्मक धावसंख्या या खेळपट्टीवर नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेसचा चेंडू टप्पापर्यंत अतिरिक्त उसी घेणारा फलंदाज ऑफिसच्या बाहेर जातोय. बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र अतिरिक्त उसी असल्यामुळे ह्या चेंडूवरती फटका येत नाहीये. 1 बाउन्सिंगवरची वॉर्निंग गोलंदाज सूर्याला नक्कीच दिली जाते. 2 चेंडू झालेले आहेत. आतापर्यंत एकच षटकार आलेला आहे आणि बरेचसे निर्धाव चेंडू आपण पाहिले. पहिल्या षटकात 3 चेंडू निर्धाव होते, या षटकात 1 चेंडू निर्धाव आलाय. चांगला चेंडू इथे बॅटची कडा लागून चेंडू आपण पाहतोय पायाचा वेध घेतोय. जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मुन्ना चेंडूवर येते, चेंडू फील्ड करतो. 1 धाव मिळते.
संघाची धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकावर पोचलेली आहे. 10 धावा दाखल लागल्यात. धावगती विशेष पाहायला मिळत नाही कारण पहिल्या षटकात एकच षटकार आला. या षटकात ही धावनवरती रोख लावण्यात गोलंदाज सूर्याला यश मिळतंय. इथे मात्र किरण पवारच्या बॅटमधून काही आकर्षक फटके पाहायला मिळणार का? प्रेक्षकांची गर्दी नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पुन्हा एकदा मिळेल. या एकेर धावेने आपण पाहतोय धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा. जयमान क्रीडा मंडळ फकीरपाडा आयोजित जयमान चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं आणि त्याचबरोबर जे मान्यवर आहेत त्यांचं सर्वांचं मी निनाद कदम हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळेचा चेंडूला खेळून काढला गॅप मध्ये. चेंडू जातोय डी पॉइंट सीमारेषे पार येतोय. इनिंग मधला पहिला चौकार. चारी चेंडू पहिले चांगले केले होते मात्र ह्यावेळेसचा चेंडू स्लोअर वन चेंडू त्यात उजव्या दूरवर टाकले चेंडू फलंदाजाला हात मोकळे करण्याची संधी मिळाली. फलंदाज चेंडूला 200 दिशा मधून खेळून काढले. पॉइंट आणि गलीच्या रिजन मधून जी गॅप होती तिथे गेला आणि इथे मात्र एक मोठा फटका. हुसेनच्या बॅटमधून आक्रमक फटकेबाजी. चेंडूला टोलवलाय ते म्हणजेच काउकर सीमारेषे. धावसंख्या होती 21 धावा. धावगतीला आकार देणारा षटकार आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आपण पाहिला. 2 षटकाच्या अखेरीस 21 धावा दाखल लागल्यात. पहिल्या षटकात आल्या होत्या 8 धावा तर दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर 13 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाज सूर्याने. त्यानंतर गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज फिरोज. पाहूया या षटकात कशा प्रकारे मारा करतोय. अजून एक चांगला गोलंदाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने ओपन लॉट्स मध्ये आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळणार आहेत. इथे पहिल्या चेंडूवरती मिस्टर स्ट्रोक. चेंडू हवेत. फिरोज स्वतः चेंडूच्या खाली आणि किरण पवार बॅक टू द पॅव्हलियन. लपतेकण बॅटच्या आउटसाइड एज क्षेत्रशः हाती चेंडू गेला नाही. यावेळेस 2 क्षेत्रशामधून चेंडू जातोय गावार सीमारेषे पार येतोय. अप्रतिम असा सलग दुसरा चौकार.
चेंडू 2 चौकाला. पहिला चेंडू आउटसाइड होती. दुसरा चेंडू आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकामध्ये बरीच गॅप होती. एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर लॉंग ऑफच्या क्षेत्रावरती एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला डीप पॉईंटच्या क्षेत्रावरती. त्यामुळे एक भली मोठी गॅप होती, रिक्त जागा होती. त्या दिशेला चेंडू खेळून काढला आणि 4 धावा मिळाल्या. त्या म्हणजेच समर्थकडून इथे मात्र फिरोज आपल्या क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करतोय, कारण फलंदाज चांगल्या लयीत आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पुढचा चेंडू फिरोजचा लोअर फुलटॉसच्या स्वरूपात इथे आपण पाहतोय. लॉंग ऑनला चेंडू खेळून काढला तर 1 धाव मिळते. आज पुन्हा एकदा समर्थकडून क्रिस गेल प्रमाणे फलंदाजी केली जाणार का? आकर्षक मोठे फटके लगावले जाणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलंय. अप्पा देखील उत्सुक आहेत कशा प्रकारे त्यांच्या संघाचा कर्णधार कामगिरी करतोय, धावा जमवतोय. फिरोजचा पुढचा चेंडू यावेळेस बॅटची कडा लागली होती. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय थर्ड अंपायरचा. अंपायर्स अवेलेबल असतील तर थर्ड अंपायर कडे जायचंय. आपण पाहतोय फलंदाज समर्थ मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. नाणेफेकीसाठी यायचंय. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स रॉयल कळंबोली विरुद्ध भोसले वॉरियर्स थेरोंडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी इथे उपस्थित व्हा आणि आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स रॉयल कळंबोली आणि भोसले वॉरियर्स थेरोंडा. त्याच दरम्यान चौथडी अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय वागेश्वर वागरण संघाचा खेळाडू निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, नक्कीच चांगला खेळ त्याचा पाहायला मिळतो आणि कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. कर्णधारच्या भूमिकेत करण झालकड संघाचा आपण पाहतोय अक्षय पाटील मोन्या. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती निखिल पारवे ब्रँडेड षटकार येतोय मिड विकेट सीमारेषे पार. त्याचबरोबर आमचे साथी समोलचक सन्माननीय दशरथ पाटील सर देखील पुन्हा एकदा मला जॉईन झालेत. त्यांच्या समोलचनाचे बरेच प्रेक्षक वेडे आहेत, तर त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आपणही उत्सुक असाल. काही क्षणामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकाल. यावेळेस इनसाइड एज होती मात्र सुदैव म्हणावं लागेल. यशच्यांना चकवत चेंडू यशला चकवत गेलाय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला. आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 39 धावा. यावेळेस मात्र मोठा फटका हुसेनच्या बॅटमधून एक आकर्षक हिट आपण पाहतोय. लॉंग ऑन सीमारेषे पार उत्तुंग असा षटकार.
तर निखिलचं षटक जर आपण पाहिलं तर काहीसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू 21 धाव आणि तिसरा चेंडू पुन्हा षटकार आलाय. कुठेतरी निखिलला आपल्या गोलंदाजीमध्ये काहीसा बदल करावा लागेल, कारण जर अशा प्रकारची फटकेबाजी झाली तर एक भलं मोठं आव्हान त्यांना पार करावं लागेल. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय भोसले वॉरियर्स सेरुंडा संघाचा कर्णधार उपस्थित होतोय. तर आपण आपले प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत द्यायची आहे. प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजेच आदित्य प्रिय लॉजिस्टिक्स कळंबोली या संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण इथे उपस्थित व्हायचे आणि आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत आणून द्यायची. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित झाले, धन्यवाद. आणि त्यानंतर चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. वळूया पुन्हा एकदा चालू सामन्याकडे, जिथे वैष्णव 11 अप्पा वाघमारे पुरस्कृत फकीरपाडा संघाची धावसंख्या झाली 44 धावा. हुसेनने सुरुवात जर आपण पाहिली काहीशी सावध सुरुवात केली, एकीर दुरी धावा, थोडासा सेट झाल्यानंतर आता मात्र तो आपले हात मोकळे करतोय आणि अंतिम षटकात संघाची धाव संख्या वाढवण्यासाठी मोठे फटके तो लगावतोय. यावेळेस जोरदार हिट केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चांगला क्षेत्ररक्षण होत आहे आणि फेक देखील तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण पाहतो एक धाव मिळते. या षटकाचं पुस्तक आपण पाहिलं तर एक षटकार, पहिल्या चेंडू, दुसऱ्या चेंडू 21 धाव, तिसऱ्या चेंडू षटकार, चौथ्या चेंडूवर 21 धाव, पाचव्या चेंडूवर काय घडणार सर? पुन्हा एकदा षटकार येणार का की पुन्हा 21 धाव? इथे मात्र बॅटची कडा लागली होती. चांगला चेंडू इथे कमबॅक केला जात आहे. फलंदाजापासून चेंडू दूरवर ठेवला जातोय, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज यशस्वी होतोय. 5 चेंडू झालेले आहेत. चौथ्या आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडू आपण पाहतोय. धावफलकावर 45 धावा लागलेली आहे. एखादा षटकार आला तर 50ची पार धावसंख्या आपण पाहू. या चेंडूवर किती धावा येतात ते पाहायचे. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय, कारण चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर होत नाहीये गोलंदाजच्या हातामध्ये. या 2 धावांनी षटकाची सांगता होते. 4 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना वैष्णव 11 अप्पा वाघमारे पुरस्कृत फकीरपाडा संघाची धावसंख्या झाली 2 गडी बाद 47 धावा, 47 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. आणि आता सामना जिंकण्यासाठी करण 11 झारखंड संघाला आवश्यकता असेल 24 चेंडूमध्ये 48 धावांची. 24 चेंडू 48 धावा म्हणजे प्रतिषटक 12च्या सरासरी धावा करायच्या. आणि या दुसऱ्या सत्रात काय घडणार, काय बिघडणार हे नक्कीच आपण जाणून घेऊ. त्याचबरोबर सन्माननीय दशरथ पाटील सर यांना नक्कीच माझा एक प्रश्न असेल, काय वाटतं सर तुम्हाला हे 48 धावांचं आव्हान करण 11 झारखंड संघ ज्यांच्याकडे नक्कीच पॉवर पॅक बॅटिंग लाईनअप आहे, हा संघ पार करणार का? नक्कीच मागच्या सामन्यामध्ये 46 धावांची गरज असताना देखील संघ पराभूत झाला. तर शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनिटीज. कोणी सांगू शकत नाही. बघूया 48 धावा असताना 46 धावा देखील करून दिल्या. रवी मुंबकने शेवटच्या षटकात फक्त इनमिन 4 धावा दिल्या. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक केला होता. परंतु या ठिकाणी आज मी बघतो की भाई या ठिकाणी फकीरपाडामध्ये जे आज प्रेक्षक आले, तर बघूया या ठिकाणी प्रचंड प्रतिसाद, उदंड प्रतिसाद. आणि खास करून ही फकीरपाड्याची ओळख आहे की या ठिकाणी खास करून आमचे फकीरपाड्याला जे टुर्नामेंटला जे हे दिलं ते उद्या आमचे मनोज भोईर वास्तविक क्रिकेटचे निश्चित चाहते आहेत. खरं म्हणजे त्यांनी मला पहिल्यांदा इथं लॉन्च केलं आणि खरं म्हणजे फकीरपाडा मी गावाला धन्यवाद देतो, या ठिकाणी संघाला धन्यवाद देतोय की या ठिकाणी मला पहिल्यांदा लॉन्च केलं 4-5 वर्षापूर्वी की त्यांनी तुम्ही या तुम्ही. त्याच्यानंतर आमचे मी खरं म्हणजे 2003 वेळा पळी आहे ना, तिथं मी टुर्नामेंट्स होती. शिडी देशमुख चषक 2002 की 2002 असं म्हणजे 24 वर्षापूर्वी आलो होतो. नंतर मात्र मनोज भोईर यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला पहिल्यांदा इथं फकीरपाडा गावामध्ये आणलं. त्याच्यानंतर आपले इथं भक्त झाले. नक्कीच सर, सामन्याला सुरुवात केली त्याचबरोबर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच साठी टॉस करून घ्यायचंय आणि विनंती आहे टॉस करण्यासाठी करण वाघमारे आपण पाहतोय, एक खेळाडू आहे, त्याच्या हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना समान शुभेच्छा. कारण पहिला सामना दोन्ही संघांचा आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली विरुद्ध भोसले वॉरियर्स थेरुंडा. आणि नाणेफेकीचा कौल लागलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली या संघाच्या बाजूने. आपला निर्णय का तो आम्हाला सांगायचा आहे? क्षेत्रक्षणाचा निर्णय असेल. चला दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. बघायचंय 48 धावांचा आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे करण 11 झारखंड संघ करतोय. त्यासाठी पुन्हा एकदा घेऊन जातो मी आपल्याला सन्माननीय दशरथ पाटील सर यांच्याकडे. धन्यवाद निनाद कदम. बघूया अतिशय चांगलं समालोचन. 48 धावांची गरज
एक जबरदस्त आव्हान, कारण शेवटी क्रिकेट आहे बघूया, दोन्ही संघ तुल्यबळ आहे त्या ठिकाणी. अतिशय चांगलं आयोजन, दमदार आयोजन रायगड जिल्ह्यामधील नवे अलिबाग तालुक्यातले नवीन महाराष्ट्र ज्या ठिकाणी लक्ष लागले बघूया. संपूर्ण महाराष्ट्रामधील नामवंत प्लेयर इव्हन हैदराबादला देखील इथं आलेले आहेत बघूया या ठिकाणी. म्हणजे असे देशभरातील ही जबरदस्त स्पर्धा, ऑल इंडिया आयकॉन किरण पवार फ्रॉम सावळेगाव, फ्रॉम रायगडचा हा जबरदस्त रसायनी मोहपाड्यामधील एक नामवंत, आणि ज्याने किरण पवार एक ब्रँड आहे. आणि त्याच्यानंतर करण मोरे पालघर, 48 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचं इक्वेशन समीकरण, आस्किंग रन रेट. अतिशय चांगली स्पर्धा, नामवंत स्पर्धा या ठिकाणी. फकीरपाडा चषक 2024 हे दमदार आयोजन, म्हणजे जेवढे ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यापेक्षा हे अतिशय अभूतपूर्व आयोजन. अलिबाग नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधले बघूया, कारण नोव्हेंबर मध्ये सुरुवात हे करतात. उत्तर पूजा त्याने करू दे, पण महत्व याला आहे हो. उत्तर पूजेला महत्व नाही, महत्व याला आहे, स्थापना करण्याला महत्व आहे. किरण पवार हा सगळे आडलेत, चालले मुतकडे आलेत, किडनीमध्ये अडकलेले. आता कोणता कोणता बाहेर काढायचा ते मला विचार पडला आहे. पहिला कोणता काढायचा? रे बॉलर कोण 12 आहे का तिचा? त्यांना वाली आहे कोणी? कोण ते करवलं इकडे बसलाय, तो का नुसता छत्री धरायला आहे? नाव नाही सांगणार रे बाबा. नाव काय बाबा? जयेश करकर, मारचा आहे. तर बॉलिंग मार्क तयार, संघाच्या वतीनं पहिलं शॉट प्रगती पदावर. फकीरपाड्याला धन्यवाद देतो बघूया, आमची चांगली सोय केली. एका ठिकाणी 4 लाखाची स्पर्धा जेव्हा झाली शापूची भाजी. आता शापूची भाजी कोणाला देतात मी सांगितलं असतं लाईव्ह नसते तर, म्हणून तर चला टेस्ट ट्यूब परवडली, पण लाईव्ह नको युट्यूब. पहिला चेंडू तयार, बॉलिंग मार्कवर, आणि हा चेंडू स्वीप केला बघूया. पहिला चौकार, दमदार स्ट्रोक बघूया. चेंडूचा डीप बॅक व स्क्वेअर लेग, अतिशय चांगला फटका, उत्तुंग फटका. संघाची धावसंख्या 4 ने फैलावली. मिस्टर किरण पवार एक नामवंत, एक जबरदस्त ब्रँड बघूया रायगड जिल्ह्यामधला, अतिशय नामवंत. जर कोणी किरण पवार बघूया, जर आकाश तारेकर याच्यानंतर जर कोण फॉर्मला असे बघूया, खरं म्हणजे टायगर, रायगड का टायगर या ठिकाणी उस्मान पटेल, त्याच्यानंतर किरण पवार, म्हणजे आता एकापेक्षा एक दर्जादार आहेत. त्याचा मार्केट संपल्यानंतर हे शिरकाव करणार, त्याचा संपला की ते करणार, म्हणजे आत बाहेर यांचं चाललेलं आहे. तुम्ही शिरा नंतर आम्ही घुसतो. किरण पवार खेळेल, इज बॅटिंग ऑफ 4 रन्स. आणि हा यस पुन्हा एकदा लॉब केला. चेंडू हवेमध्ये असेल, परंतु नोमॅन्स लँड मध्ये जाईल, निर्जन स्थळी. पुन्हा एकदा 2 धावांचा बेनिफिट. किरण पवार बॅटिंग ऑन. संघाची धावसंख्या 6 वर 48 धावांचा माग काढताना, तगादा लावताना बघूया. विद्यमान सामना या ठिकाणी करण 11 झालकंड आणि वैष्णवी 11 पुरस्कृत आप्पा वाघमारे. पहिले गावडे होते, नंतर वाघमारे आले, म्हणजे शिंदे गेले आणि ठाकरे आले. बॉलिंग मार्क तयार. राजकारण नको, कारण सध्या निवडणुकीचं वातावरण नाही. आता आमचा साला बाजार उठवायचे, चला मग बसा गाडीमध्ये. षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर मिस्टर जयेश खरकर. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगली अंपायरिंग, जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदियाळी. IPL देखील झगमर. IPL करता 4-5 उघड्या बागड्या नायकां बायकांना, तर दुसरं काय आहे? तुम्ही देखील बघूया, एक भाजीचा टेम्पो घ्या, थेट कामाटीपुरा गाठा, तिथं 4-5 उचलून आणा इथं. मग IPL काय असतंय? बरोबर की नाही? त्यांना 3-3 हजार रुपये द्या पर हेड, 12,000 रुपये समोर स्पर्धा यशस्वी. आणि हा यस पुन्हा एकदा खोदून काढलाय 6 धावांसाठी. जबरदस्त ऑन राईट, ताकदवर स्ट्रोक, मॅग्ने वज्र टोला, भीम टोला, ज्याला म्हणतात भिंगरी शॉट, 6 रन. टार्गेट आहे किती? 12च. काय जबरदस्त सुरुवात, दमदार सुरुवात, दमदार सुरुवात बघूया. वेल बेगन इट्स हाफ डन. मध्ये मध्ये इंग्रजी बोलावं नाही तर मला सला कॉमेंटेटर येडजाव आहे.
इंग्रजी मध्ये मध्ये बोलायचं, ज्याला आपल्या बापाचं काय जात आहे. मिस्टर खरकर खेळेल किरण पवार. आणि हा यस ओ अप्रतिम फटका बघूया, जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर, परंतु यस नो बडी कॅन स्टॉप्स अँड दॅट शुड बी 4 रन्स. टोटल स्कोर इज 16. कवाल लावा तर नाही का एकनाथ माळी यांच्या डबल मिनिंगच्या कवाली, कारण आमचं सगळं बरं की नाही, आमचं सगळं त्यांच्यावर आहे. हो यस अप्रतिम फटका बघूया, अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह, डीपी स्टोर पॉइंटच्या डोक्यावरून. आणखीन एक किरण पवार, ब्रँडेड स्ट्रोक किरण पवार, ज्याची जी ओळख आहे बघूया, ज्याची जी आयडेंटिटी आहे, शेअरिंग केली बा, चौकार की छक्कार. जे तुम्ही चाकणा आहे ना, जे पहिला बसले तिथे इथं काय इथं का मग घंटा मिळणार. अच्छा अच्छा, म्हणजे कसं चाकणा कुठे विकायचा बघा, इथं मारवाडी बघा, धंदा कुठं करणार, बरोबर की नाही. पहिला धंदा लावणार, नंतर भाजी पण विकणार, दूध विकणार, म्हणजे गाववाल्यांची मौत. हो यस अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह, अपर कट ज्याला म्हणताय 4 धावांसाठी. किरण पवार म्हटले जवळजवळ सामना म्हटले 2 षटकामध्ये सामनाचा स्ट्राईक भेटली तर धावा झाल्या 26 राहिल्या फक्त. एनमेन 22 म्हणजे अर्धा बघूया, जवळ अर्धा गेला, फक्त अर्धा बाकी आहे. किरण पवार इज बॅटिंग ऑन 26 म्हणजे जवळ 6 चेंडू मध्ये 26 म्हणजे जवळ 4.5 स्ट्राईक रेट. 22 पाहिजे, 18 मध्ये 22. 18 balls to go, required 22 runs. 18-22 ना रे, 24 पाहिजे, म्हणजे पाहिजे अजून अर्धा पाहिजे. अर्धा टप्पा पार केला, अर्धा 5 टप्पा पार काय. नयन भगत, आता काय तिथं बाबा गेले तर भगत काय करणार. बाबा इथं उताना पडलाय. मिस्टर भगत नवीन बघूया आता, भगा कशी बूट टाकतय, कसा लिंबू फिरवतय. खरं बाबांनी वाट लावली, त्यांनी रॉकेलचा डबा आणला, या अजून व्याना पेट्रोल, म्हणजे सत्यानाश. भगत तयार, संघाच्या वतीनं दुसरं षटक प्रगती पदावर राहिले. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 म्हणजे बरोबर 8 ट्रिक 24 म्हणजे प्रति षटका मग 8 धावांचं इक्वेशन समीकरण. आणि नवीन फलंदाज या ठिकाणी करण मोरे फ्रॉम पालघर. आणि हा यस आउटसाइड द स्टंप बघूया, आधीच कर्ज बाजारी, त्यात उसना शेजारी. अरे बाबा इथं बघूया, इथं मौत आहे. स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. आणि हा चेंडू पुन्हा यस काहीच नाही. आणि हा असेल डॉट डिलिव्हरी, डॉट बॉल बघूया. तसे जबरदस्त आयोजन या ठिकाणी. तर विनंती करतो, नेक्स्ट मॅच विल बी भोसले वॉरियर्स थेरोंडा. आणि त्यांना दोनात करतील. नवरी कुठली आहे, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोली. या दोन्ही संघाचे कॅप्टन या बघूया. बाबा प्रिया लवकर या प्लीज, काल गाढवाचे पाय दल्या तुमचे धरतोय. या थेरोंडा आणि कलंबोली. झाला टॉस, जायला आम्हाला सुद्धा नाही. कलंबोली वन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट, म्हणजे पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करते बघूया. तर सर्वांना विनंती करते बघूया, हे आमचं समालोचक, कोणी निंदा कोणी वंदा, बरोबर की नाही, असं समालोचन आमचा धंदा आहे. डीजे वाली लावा, नवरा पाहिजे गोरा वगैरे, त्याच्यानंतर आम्ही बोलतो. हो यस, क्या शॉट, छेरन चौक आहे का. गाणी ते प्रकाश अष्टक लावायला पाहिजे होतं, आता लावून फायदा काय, झाट फायदा आहे. नाही म्हणजे सांगतो तुम्हाला, अष्टंकर करा म्हणजे डान्सर आहे. ते दुसरी गौतमी पाटील आहे, टालो अलिबाग तालुक्यामधली. बॉलिंग मार्क तयार.
Oh yes, good stroke from Kiran Pawar. क्या टाइमिंग. सोडून याच्या पाठीमागे लागली असते. काय जबरदस्त फटका हो. टाइमिंग शुड बी एक्सलंट. स्मार्ट स्ट्रोक्स. ओहो दी डेबिस्को पॉइंट 4 रन. किती झाले धावा? 36 राहिल्या फक्त इनमेन. 12 धावा. 12 रन्स रिक्वायर्ड. अतिशय कमी टार्गेट. लोएस्ट टार्गेट. जुजबी वाजबी मामूली किफायत नगण्य टार्गेट. सोपा आव्हान, किमान आव्हान, माफक आव्हान. बॉलिंग मार्क होता या लेफ्ट आर्म. हे देखो पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ म्हणजे काही गरज नाही. किरण पवार आउटसाइड द ऑफ करा. म्हणजे तुम्ही लेट कट केला, स्टेक बॅकवर्डला गेला असता, पंच केला असता तरी 1-2 धावा सहज मिळाल्या असत्या. अतिशय चांगली बॅटिंग. जबरदस्त परफॉर्मन्स. एक्झिबिशन परफॉर्मन्स. अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय बॅटिंग. षटकार चौकारांची आतषबाजी त्याला बोचर म्हणताय. बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर. अजून एकही हे विकेट गेला नाही. बिनबाद 36 अशी दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. आणि हा पुन्हा एकदा चेंडू हा लॉफ्ट केलाय. 6 रन नो डाऊट. राहिल्या फक्त 6 धावा. जवळ जवळ बाजार उठवलेला आहे. बघूया बदला किती जणांना चढवणार. राहिल्या फक्त इनमेन 6 धावा. बघूया जवळ जवळ विजय संपुष्ट. विजयाचे ढोळे. प्रतिस्पर्धी संघ चारी मुंड्याची पराभवाच्या खाईत, दरीत, दलदलीत, कर्दमात, कर्दळीत, जंजाळात. इनमेन 6 धावांसाठी ग्राउंडची गरज. बघूया धोनी स्टाईल फिनिश करते. बघूया नॉन स्ट्रायकरला. यस किरण मोरे फक्त उभा आहे फक्त बाजूला. किरण मोरे, करण मोरे फ्रॉम पालेकर. समोर किरण आहे. हे समर्थ कडू फ्रॉम यशवी 4 धावांसाठी. राहिल्या फक्त 2 धावा. जा बाबा आता जेवून बिवून जा आता मस्तपैकी. म्हणजे प्यायला मोकळेच झाले. जा आता मेजवानी हॉटेलमध्ये गणेश गावडेच्या पाया पडा बाबा. आमची सोय करा. तिथं नाक कापले, तिथं नका कापून देऊ. ओनली 2 रन्स. आणि जवळ जवळ हा सामना फिनिश. म्हणजे 12 चेंडू मध्ये जवळ जवळ म्हणजे म्हणता व्हाईट वॉश. धोबी पछाड आणि एक दमदार विजय. आणि किरण पवार या बा नंतर तिकडे जा भेटायला. या मॅन ऑफ द मॅच तुमच्या शुभ हस्ते. किरण पवार काय जबरदस्त बॅटिंग केली. मामा तुम्ही आरामशीर जेवून या. आता काय गोळ्या बिल्या असते बीपीपी शुगरच्या खाऊन या. बरोबर की नाही? गोळ्या नाही ना? नाही बरोबर आहे. गोळ्या नको आहेत ना? अच्छा. इथं मी गोळी नाही घेते चालेल, पण इथं या असंच आमचं आयुष्य वाढतंय. इथं डोकरे पण जेवण होतं. अशी ही टुर्नामेंट फकीर पाड्याचे. बघूया किरण पवार इथं मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त मॅरेथॉन इनिंग. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. जबरदस्त प्रदर्शन. एक्झिबिशन परफॉर्मन्स. 10 चेंडू मध्ये 40 धावांची जबरदस्त इनिंग. मॅच फिनिशर, गेम चेंजर किरण पवार. 400चा स्ट्राईक रेट. काय जबरदस्त. आणि प्रतिस्पर्धी संघाला दिगाला व्हाईट वॉश. याशिन मर्चंट तुम्हाला विनंती असेल कृपया जर आपण जर आपलं जेवण जर उरकला असेल, कार्यभाग उरकला असेल तर विनंती करतोय. बघूया तुम्ही अच्छा ओके सॉरी. नाही कसं माहित आहे पाठीमागे होतं. पाठीमागचं कोणी बघत नाही ना का. माणूस नेहमी पुढचं बघतो. तर धन्यवाद याशिन मर्चंट आमचे अतिशय जबरदस्त. आणि जबरदस्त याशिन मर्चंटची कॉमेंट्री मी फार आवर्जून उल्लेख करतो. बघूया मराठी हिंदीमध्ये अतिशय तंत्रशुद्ध समालोचक. यस मोन्याचे 500 आणि किरण पवार 1000 रुपये. या दादा त्याला मॅच गेली खड्ड्यात. किरण पवार वेल प्लेड. 40 धावांची बहारदार इनिंग. 1000 रुपयाचे क्रॅश प्राइज. कोण दिले? सुनील कदम. करण गेलेवन झारखंड. किरण पवार 1000 रुपये आणि त्याला दुसऱ्याला 500 रुपये. मोन्या
वेल प्लेड किरण पवार. मी आज बऱ्याच दिवसानंतर किरण पवारची बॅटिंग बघितली. किरण पवारला 1000 रुपये द्या. मुनेला 500 ना. आम्हाला काय झाटे देणार? आयला आम्ही कधी सकाळचं उपटते म्हणजे येते हो खेळे बिले उपटते. दुसरं काय काम आहे आम्हाला कॉमेंटेटर लोकांना? एक धन्यवाद. ही शैली होती आणि हे समालोचन आपण ऐकलं सन्माननीय दशरथ पाटील सरांचं. परंतु सन्माननीय सुनील कदम ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचे एक स्वतः खेळाडू सुद्धा आहेत आणि त्याच वेळेस ते एक आयोजक आहेत, प्रायोजक आहेत आणि संघ मालक सुद्धा आहेत. त्यांचा संघ पहिल्याच सामन्यामध्ये जिंकल्यानंतर आपण पाहतोय आपल्या आवडत्या खेळाडूंना लगेच